ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. नमस्कार. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा गजर सतत कानावर पडतो आहे आणि प्रत्येक वेळेला आठवणींचा अल्बम मी चाळतो आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कारण ना या प्रवासात असे क्षण अनुभवायला मिळतात की त्या क्षणामध्ये साक्षात माणसातला विठ्ठल भेटत जातो. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. पुण्यातलं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर, ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात पुष्पवृष्टी होते. तुमचं नाव काय माऊली? सविता पवार. चला अभिनंदन. तुम्ही राहायला कुठे आहात? शनिवार पेठेतच राहतात. माऊली, तुम्हाला PNG ज्वेलर्स यांच्याकडून हे चांदीचं नाणं बक्षीस म्हणून मिळतंय. अभिनंदन. घराघरातल्या रखुमाईची घ्या काळजी, दागिन्यांसाठी PNG. रामकृष्ण हरी. माऊली, आळंदीमध्ये दाखल झालो आणि खरंच आहे या प्रवासामध्ये ना इतक्या आठवणी सातत्याने मनात येत असतात की ज्याच्यामध्ये ज्या क्षणी मी आळंदीमध्ये पोहोचलो होतो, तुम्हाला सांगतो, आळंदीत पोहोचलो, पाऊस इतका पडत होता, धोधो पाऊस, आणि त्या माऊली खूप लांबून दूरवरून या आळंदीत आलेल्या, त्यांच्या त्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ऊर्जा बघून खरंच थक्क व्हायला झालं. त्या माऊलींची ऊर्जा, त्यांचं नाचणं त्याही परिस्थितीत. खरंच माऊली, रामकृष्ण हरी. नाव सांगा. सुक्षलाबाई कांबळे. कुठून आलायत तुम्ही? लातूर जिल्हा, औसा तालुका, थोटकिली. तुमचं नाव काय? उषाबाई शिरसाट. तुम्ही कुठून आलाय? रेणापूर तालुक्यातून मानसपरवाडी. माऊली, आता आम्ही आळंदीमध्ये पोहोचलेले आहोत. अगदी आम्ही जिथे उभा आहोत त्याच्या पाठीमागे आळंदी देवस्थान आहे. आपलं नाव काय दादा? सकाराम नरवाडे, पारडी खुर्द, वसमत तालुका, जिल्हा हिंगोली. बघा, इतका पाऊस आहे आणि या पावसामध्ये आपण बघितलं तर इंद्रायणीला प्रचंड पूर आलेला आहे. तरी दादा तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत. 8 दिवस झाले इथं आहे माऊली. कसं वाटतंय माऊली आता? माऊली लय छान वाटतंय. आता काय करणार माऊली. पण आता मला सांगा, प्रस्थान तर आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं पालखीचं प्रस्थान होणार. किती वर्ष येत आहे तुम्ही? मी लय 30 वर्षापासून येतो माऊली. आणि आपण काय करता? येऊन काही ना भजन कीर्तन आपलं करतो त्या लोकांनी. नाही, पण तुम्ही गावाकडे काय करता? गावाकडे शेती करतो आपलं माऊली. शेती. आणि किती जणांचा प्रपंच? 2 मुलं आहात, 1 मुलगी आणि 2 सुना, मालकीन, समजा आनंद आहे. मग आता तुम्ही एकटे आलेत का मालकिणींना घेऊन आलात? एकटाच आलो माऊली. मी वर्षाने एकटाच येतो. मी वारी संग त्या भावा चलवतो पायानं. हैबत बाबाच्या दिंडीमध्ये चलत असतो. पण मालकिणीला ना घेऊन येत तुम्ही? नाही माऊली, कसं आहे ते चलणं होत नाही ना माऊली. आता कसं आहे करणार, चलणं होत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही येत असता, हो की नाही? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी 2 मुलं, 1 मुलगी. मुलीचं लग्न झालं, 2 लेकरं झाले. एका पोरला 2 पोरी, एकाला 1 पोरगी. मी आता बघितलं, मी इकडे कोपऱ्यात पावसासाठी उभा होतो आणि तुमच्या डोळ्यातनं लगेच ते माझ्याकडे बघून एक हसू आलं. काय झालं नेमकं? ती मालिका बघता तिच्याकडे. हो मिनिस्टर. बघून आनंद वाटला, हो की नाही? इतकं खरं तर पाऊस आहे, वारा आहे, पण तरी आनंदात आहात माऊली, हो की नाही? 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून करते मी वारी. वारी करताय? 20 वर्षापासून. 20 वर्ष. मग आज पांडुरंगाचं काय म्हणायचं असेल एखादं गाणं तर कुठलं म्हणाल? म्हणा. म्हणा म्हणा, सुरू करा. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला बाई
बाई जाते माहेराला, जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. इथूनच पालखी जाते ज्ञानेश्वराचे, उधळण होते देवा आबेर बुक्याचे. इथूनच पालखी जाते ज्ञानेश्वराचे, उधळण होते देवा आबेर बुक्याचे. जाते मी भेटाया पंडू माऊलीला, ते माहेराला बाई मी जाते माहेराला, जाते पंढरीला मी जाते जाते पंढरीला मी जाते. वा माऊली माऊली बोला पुंडली गवर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मग नाव सांगा आणि कुठून आलाय तुम्ही? पराडा रोणा पराडा तालुका अंबड जिल्हा जालना. तिथून आलाय आणि आता जाणार आहे कुठं? पंढरपूरला दिंडीमध्ये पंढरपूरला. पायी. हे बघा, जर गुडघं दुखलं, गुडघ्याचा त्रास झाला तर हे लावायचं. या पितांबरी क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल, वेदनेचा कैवारी. कळलं? म्हणजे प्रवास चांगला होईल तुमचा. आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी. मुक्त भई एक न या प्रवासात पांडुरंग कधी कुठल्या रूपानं कसा भेटेल काही सांगता येत नाही. म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. खरं तर काय बघा ना, सगळीकडे पाऊस सुरू असताना सुद्धा असा क्षण आपल्या आयुष्यात आला आणि सगळं म्हणजे सोहमपासून सुचित्रापासून पूजा सगळ्यांचं म्हणणं होतं की पाऊस सुरू झाला आहे, शक्य झालं तर तुम्ही लवकर पोहोचा. त्यांच्या मुखातून विठ्ठल बोलला आणि आम्ही एक दिवस आधीच पोहोचलो. त्यामुळे माऊलींचं दर्शन तरी मिळेल का ही उत्सुकता असताना एक चिमुरडी धावत आली आणि ना तिने काही विचारलं नाही. मला म्हणाली, मला तुम्हाला ना कपाळावर नाम लावायचं आहे. आणि तिने इतका छान नाम लावला. त्या माऊलीचं नाव त्या छोट्या मुक्ताई भेटल्याचा खरं तर आनंद कसा होतो ना, तसा आनंद. आणि त्या आनंदातच मी मंदिरात गेलो. रामकृष्ण हरी माऊली या पालखी सोहळ्याचे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट राजेंद्र उमप साहेब आता आहेत. पाठीमागे दोन्ही कळस म्हणजे माऊलींचा कळस आणि श्री सिद्धेश्वरांचा कळस आशीर्वाद देतो आहे. आणि अशा वेळेला आता दिंड्या येऊ लागलेल्या आहेत, टाळ वाजू लागलेले आहेत. काय भावना आहेत माऊली? शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. माऊलींची कृपा खूप वेगळी आहे. खरोखर माऊलींची सेवा करत असताना ऊर भरून येतं की माऊलींनी एवढ्या कमी वयामध्ये जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की आज आपलं एवढं वय झालं तरी आपल्याला समजत नाही. खरोखर माऊलींचा मोठेपणा हा खूप मोठा आहे. आपण जर पाहत असाल तर आत्ता 3 वाजता या सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठीची जी काही परंपरागत पद्धत आहे, सगळ्या ज्या काही मानाच्या स्त्रींच्या रथापुढील 1 ते 27, स्त्रींच्या रथामागील 1 ते 20, पोट दिंड्या ज्या आहेत त्या अशा एकूण 56 दिंड्यांचे प्रत्येकी आपण दरवर्षी 90 प्रत्येक दिंडीचे 90 वारकरी घेत असतो. यावर्षी पुराची आणि पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन आपण फक्त प्रत्येक दिंडीला 50 वारकऱ्यांना परवानगी दिलेली आहे. प्रत्येक वारकऱ्याची अपेक्षा असते. प्रत्येक वारकरी हा पहिल्यापासून माऊलींच्या प्रस्थानासाठी
त्याची एक आस लागून राहिलेली असते की आपल्याला त्या ठिकाणी सहभागी होता येतं. परंतु ज्यावेळेस संस्थान एखादी सूचना देतं त्यावेळेस तो नतमस्तक होऊन त्या ठिकाणी माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. खरोखर या वारकऱ्यांना माझा मानाचा मुद्रा. कारण हे जे काही माऊलींचं वैभव आहे ते आम्ही जरी विश्वस्त असलो तरी देखील खरं जे वैभव आहे त्या या माऊलींच्यामुळं आहे, या वारकऱ्यांच्यामुळं आहे, या दिंडीकरांच्यामुळं आहे. कारण एवढ्या वर्षाची ही जी काही परंपरा आहे ती त्यांनी जतन करून ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा जो काही वसा आणि वारसा ते पुढं चालवत आहे त्याच्यासाठी खूप खूप माऊलींचे आभार. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना मनापासून तुमच्या सगळ्यांसाठी माऊलींच्या चरणी मागणं आहे की आता सुरू होणार आहे प्रस्थान आणि पंढरपुरापर्यंत आपण या प्रवासात सतत भेटत असणार आहोत. तेव्हा हे व्यवस्थित कार्य निर्विघ्नपणे पार पाडू हे माऊलींच्या चरणी मागणं. ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. असाच तो क्षण म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या समाधीवर नतमस्तक होण्याचा क्षण माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण आहे. कारण तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी त्या संजीवन समाधीवरती असं डोकं टेकलं ना, माऊली खरं सांगतो असे ना वेगळाच शहारा अंगावर आला, वेगळंच चैतन्य निर्माण झालं. आणि हे कसं काही शक्य होतं? एकीकडे पाऊस, एकीकडे सगळीकडे हाहाकार, वारकऱ्यांना आवाहन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मंदिरामध्ये असं दर्शन करण्याचा योग मला लाभला. हे पूर्वजन्मीची संचित आहे. आणि हो, वाडवडिलांचे आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम करकटेवार उभा विटेवार सावळा सुंदर श्रीहरी धन्य चंद्रभागा धन्य ही पंढरी आज धन्य झालो कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्त बाई एकनाथ नामदेव. श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती. याचं कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या पादुका चांदीच्या रथात विराजमान होणार होत्या. त्यासाठी तो रथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आला आणि त्याचं पूजनही अनुभवण्याचा योग मला मिळाला. दोन 2026ची ही वारी यंदा तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार की नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा आदेश विश्व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असं ठरलं. आणि तेव्हा पहिलंच गाणं कानावर आलं, वारी चुकायची नाही. आणि सतत प्रवासात आपण गाणी ऐकत असताना वारी चुकायची नाही, वारी चुकायची नाही असं म्हणत असताना ज्यांच्या मुखातून ही भावना प्रकट झालेली होती ते अवधूत गांधी, गायक, संगीतकार आणि आध्यात्मिक कुटुंबातला तो स्वर कानावर पडला. राम कृष्ण हरी, काय आनंदाचा योग आहे. साक्षात अवधूत गांधी आता या सगळ्या जल्लोषाच्या वातावरणात भेटलेले आहेत. आपणा सर्वांना माहीतच आहे की घराघरात हा आवाज इतका पोहोचलेला आहे, इतका आध्यात्मिक सात्विक आवाज की ज्या आवाजाने एक वेगळं अधिराज्य आता महाराष्ट्राच्या घराघरात आपलं प्रस्थापित केलेलं आहे. म्हणजे अगदी वारी चुकायची नाही असं म्हणत खरंच वारी चुकायची नाही. अशा या आध्यात्मिक वातावरणात आपण राहत आहोत. एकतर आपल्या घराविषयी आणि माऊलींच्या आणि तुमच्या नातेविषयी काय. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम आदेश दादांचं मी स्वागत करतो आळंदी नगरीमध्ये. आणि एक अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे गोष्ट सांगतो की ते म्हणले की घराघरात पोहोचला आवाज वगैरे हे सगळं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती
संत श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची, स्वामी समर्थांची कृपा आहे, माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे. आणि या भूमीमध्ये जन्माला येणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. माझं काही जन्माचं पुण्य, या भूमीत जन्माला आलो आणि अशा कुणाला जन्माला आलो. इथं माऊलींची सेवा आहे, स्वामी महाराजांची सेवा आहे, संप्रदायाची सेवा आहे आणि माऊलींच्या आजोळघरची परंपरा ज्या घराण्यामध्ये आहे, गांधी घराण्यामध्ये पालखीचा मुक्काम पहिला प्रस्थान केल्यानंतर आजोळघरी असते गांधीवाड्यामध्ये. आणि या दिवसाची वर्षभर आम्ही वाट बघत असतो. कारण जसं पूर्वी आपण गावाला जाताना मामाच्या घरी थांबायचो आणि मग दुसऱ्या दिवशी मामा आपल्याला शिदोरी द्यायचा प्रवासासाठी, तर तसा एक तो भाव असतो की माऊलींची सेवा, बाबा महिनाभर पुढं प्रवासासाठी माऊली जाणार आहेत, तर त्यांचं कोड कौतुक करावं, छान त्यांची सेवा करावी, यासाठी सगळे कुटुंबीय आजच्या दिवसाची वाट बघत असतात. आणि गेली अनेक वर्ष ही परंपरा चालू आहे. म्हणजे आणि पालखी ही आध्यात्मिक परंपरा अशी निघाली की आधी सर्वात पहिला हा आजोळी असतो. आणि खरं सांगतो म्हणजे यंदाची वारी होणार, म्हणजे वारी होणार होती पण त्याच्यात मला सहभागी होता येणार नाही असा प्रश्न. त्यांचं स्वागत केलं जातं, सन्मान केला जातो. त्यानंतर पालखी विसावते, मग आरती होते. आरतीनंतर चोपदार दुसऱ्या दिवशीची घोषणा करतात की उद्या सकाळी 6 वाजता निघायचं. सॉरी, आरतीच्या आधी घोषणा करतात, मग आरती होते. म्हणजे त्यांनी चोप उचलला की पिन ड्रॉप सायलेन्स, एवढ्या सगळ्या शेकडो दिंड्या टाळ मृदंगाचा गजर एका क्षणामध्ये तो थांबतो आणि मग ते घोषणा करतात उद्या सकाळी 6 वाजता निघायचं हो. आणि मग आरती ज्ञानाला मुलीची आरती होते. त्यानंतर सगळ्या मानकरांना मान सन्मान केला जातो आजोळघरामध्ये. आणि पहाटे 1:30 वाजता माऊलींच्या पादुका मंडपामध्ये अभिषेकासाठी घेतलं. रुद्राभिषेक होतो संपन्न. आमच्या घरातल्या माता भगिनी पंचपक्वान्नाचा नैवेद्य करतात. म्हणजे आता काही वेळा मानाच्या दिंड्या आतमध्ये यायला सुरुवात होते. ते सगळं वातावरण ज्ञानोबा माऊलीचा गजर. आणि खरं सांगतो म्हणजे यंदाची वारी होणार, म्हणजे वारी होणार होती पण त्याच्यात मला सहभागी होता येणार की नाही असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. आदेश विश्वाच्या माध्यमातून मीही निघालो आणि मी पहिलं गाणं जर त्याच्यावरती काय लावलं असेल तर वारी काय असेल. डोळ्यात पाणी येतं मला बऱ्याचदा. अवधूत आज या प्रसंगी काहीतरी दोन वेगळं काहीतरी प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आदेशदादांनी मागच्या वर्षी वारी पूर्ण केली आणि ती जी भक्ती त्यांची ज्या पद्धतीने पोहोचली म्हणून त्यांना पांडुरंगाने आणि माऊलींनी परत बोलवून घेतलं एवढ्या अडचणीच्या, एवढ्या सगळ्या ह्याच्यात. आणि खूप आपण बघितलं की पुराचं परिस्थिती सगळं वातावरण होतं, तरीही त्यांनी आळंदीला म्हणजे यायचा अट्टहास ठेवला आणि माऊलींनी त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना इथं आणलेलं आहे. तर हा जो प्रसंग टाळ मृदंगाचा नाद, हा जयघोष आसमंताला भिंडारा आणि हेच आपलं वैभव आहे, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. भीमसेनजी निघालेला एक मला अभंग आठवतोय, वैष्णवांचं वर्णन करणार. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झण झणती टाळ, सदा झण झणती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झण झणती टाळ, सदा झण झणती टाळ. शेवटचं चरण गातो. नामा म्हणे नेणती काही, नामा म्हणे नामा नामा म्हणे नेणती काही. चित्तखंड विठ्ठल पायी, चित्तखंड विठ्ठल पायी, चित्त अखंड विठ्ठल पायी, चित्त अखंड विठ्ठल पायी, विठ्ठल पायी. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा 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 घरी सर्व काळ, सदा झण झणती टाळ, सदा झण झणती टाळ. वा माऊली, वा 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 वा. काय म्हणजे माझ्या खरंच डोळ्यात पाणी अशासाठी आलं की अशा ठिकाणी उभं राहून
म्हणजे पंडित भीमसेन जोशींची आठवण करून देत असताना आपण त्यांची आठवण करून ज्यांनी विठ्ठल भक्ती आपल्या स्वरातून सांगितली आणि ती खरंच आमचं अवधूत हे खूप आनंद देणार होता. आदिल दादांना धन्यवाद. त्यांच्यामुळं मला हे भाग्य मिळालं. डबल भाग्य असं की ज्यांना मी गुरुस्थानी मानलं त्या स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेनजींची आठवण तीही माऊलींच्या मंदिरात आणि प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने आणि नंदवरायांचा अभंग माऊलींच्या प्रांगणात गायला मिळाला. अजून काय भाग्य आता ही वारी सुखायाची काय. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही, तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उद्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, उद्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. रामकृष्ण हरी. खरंच अवधूतला उत्तरोत्तर त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि त्याचबरोबर त्याला सुदृढ दीर्घायुष्य लाभून त्याच्याकडून ही संगीत सेवा आणि म्हणतो ना आपण माणसातला पांडुरंग शोधत असताना असा आवाजातला स्वरातला पांडुरंग जेव्हा अनुभवाला मिळतो ना तेव्हा खरंच फार वेगळं वाटतं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक होतं. कारण बघा विचार करा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस, श्री सिद्धेश्वराचा कळस, टाळ मृदुंगांचा गजर आणि त्यात हा इतका सात्विक अवधूत गांधींचा आवाज. अलौकिक होता हा क्षण. आजोळाचं आकर्षण कोणाला नसतं. सुट्टी पडली की आजोळी जायचं हे अगदी लहानपणापासून ठरलेलं. आज तर साक्षात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोळी त्या गांधीवाड्यात जायला मिळणार होतं. तुम्ही विचार करा काय आनंदाचा क्षण आहे. गांधीवाड्यातून निघालो आणि त्याच वेळेला समोर शितोळे सरकार यांचे ते अश्व जे कायम पालखीच्या पुढे आपल्याला दिसत असतात आणि त्यांचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. त्या अश्वांचं दर्शन करण्याचं भाग्यही या प्रवासात मला लाभलं. गांधी कुटुंबाने ते आदरातिथ्य केलेलं पाहून भारावून गेलो. त्याच क्षणी टाळ मृदुंगांचा आवाज वाढत होता आणि तो इतका वाढत होता की त्यामध्ये लक्षात आलं की आता तो क्षण जवळ आलेला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. टाळ मृदुंगांचा गजर वाढला. माऊली माऊलीचा गजर वाढत होता आणि माऊलींचं प्रस्थान सुरू झालं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. करकटेवार उभा विटेवार. केसरी प्रवासात अविस्मरणीय अनुभव देते आणि या वारीमध्ये आळंदीमध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हा माझ्यासाठी या वारीतला अविस्मरणीय क्षण. केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद. पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा या प्रवासातले असे आनंदाचे क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आदेश विश्व. आणि धन्यवाद तुम्हाला. तुम्ही उदंड प्रतिसादही देत आहात आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मला आशीर्वादही पाठवत आहात. तेव्हा याच ऊर्जेच्या जोरावर मी पुढचा प्रवास करणार आहे. फक्त आजचा भाग इथेच आपल्याला थांबवावा लागणार आहे. तेव्हा वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स,
केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलचा प्रत्येक भाग बघत रहा आदेश विश्ववर. रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम. करकटेवर उभा विटेवर सावळा सुंदर श्रीहरी हरी. धन्य चंद्रभागा धन्य ही पंढरी आज धन्य झालो कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद. पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला.